म्हटलं ना, निघ. काकू हात सोडा तिचा. नाही सोडणार. काय करशील? काकू मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, तिचा हात सोडा, नाहीतर माझ्या तोंडून तुमचा अपमान झाला ना तर त्याला मी जबाबदार नसेल. काय करशील? हात उचलशील माझ्यावर जसा युवराजवर उचलला होतास? मला ना तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. अरे तुझ्याशी बोलण्या इतकी तुझी लायकी सुद्धा नाहीये रे. पद्मिनी काकू प्लीज. काय बोलताय तुम्ही? पद्मिनी काकू, आज जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात मला माहिती आहे. पण त्यात आमची चूक नव्हती. जी काही चूक होती ती तुमच्या मुलाची आणि तुमच्या सुनेची होती. त्यांचे कान धरायचे सोडून तुम्ही आम्हाला घराबाहेर का काढताय? त्याच्या चुकांचं खापर आमच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा ना त्याला समजवा. सांगा त्याला, हे असं आंधळ प्रेम करून ना मुलं फक्त चुकाच करतात. रस्त्यावरचा तू बेवारस. आता तुझ्याकडून शिकायचं का मी माझ्या मुलावर कसे संस्कार करायचे ते? तो या घरचा वारस आहे म्हणून तो आता इथे आहे. आतापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला या घराबाहेर काढण्यासाठी. आम्हाला पैशांची ऑफर सुद्धा केली होती तुम्ही. पैसे ऑफर केले? पद्मिनी काकू, मी असं वागाल अशी खरंच अपेक्षा नव्हती मला. कारण हा मुलगा माझ्या नवऱ्याचं निमित्त काढून या घरात शिरलाय. शिरला नाहीये, हे त्याचं घर आहे. पद्मिनी काकू मला खरं खरं सांगा, जर आज केदारच्या जागी युवराज असता तर तुम्ही त्याला घराबाहेर काढलं असतं? त्याच्या भावनांचा एकदाही विचार नाही केला तुम्ही? लहानपणापासून तो कारण नसताना घरापासून लांब राहिलाय. त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं कुटुंब इथेच होतं तरी त्याला कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही, या सगळ्याचा विचारही नाही आला तुमच्या मनात? कौशिकी, ह्या दोघांसाठी तू माझ्या विरोधात उभी आहेस. तू मला विचारलंस ना, ह्याच्या जागी जर युवराज असता तर काय केलं असतंस? तर आज मी तुला विचारते की युवराजच्या जागी तुझी इरा असती तर तू काय केलं असतंस? दया काकांनी जे केलं तेच मी केलं असतं. माझ्या मुलीमुळे जर दुसऱ्याला त्रास झाला असता तर मी तिला पाठीशी घातलं नसतं. ते चूक आहे आणि आई म्हणून तर हा गुन्हा आहे. पद्मिनी काकू, तो गुन्हा पुन्हा करू नका प्लीज. ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. हं, ही बाहेरची माणसं तुला आज घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटतायत ना? घे घे त्यांची बाजू, पण ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीयेत, लक्षात ठेव. आज या दोघांमुळे घरात वाद होत आहेत. नात्यात फूट पडायलाही वेळ लागणार नाही आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार तू असशील कौशिकी. आणि तो दिवस फार दूर नाहीये ग. पद्मिनी काकू प्लीज. पद्मिनी काकू.